हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील ते पटकन एंटर करायचे, म्हणजे जेणेकरून मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकू आपण त्याच्यावर. त्यानंतर तुम्हाला माझ्या नोट्स भेटल्या असतील, जर नोट्स नसतील भेटल्या तर कमेंट्समध्ये नोट्स म्हणून एंटर करा. त्यानंतर तुमचा नंबर टाका आणि किंवा मेल टाका, तर तुम्हाला ते मी शेअर करून देईल. ओके, आपण मागचे याच्या आधी 3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये चॅप्टर 1, 2, 3 याचे PYQ आणि मोस्ट IMP व्हिडिओ मी मोस्ट IMP क्वेश्चन हे व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, तर ते तुम्ही जाऊन बघायचे आहेत. आपल्याला चौथा चॅप्टर, 4th चॅप्टर इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनालिसिस, इन्स्ट्रुमेंटल मेथड्स ऑफ ॲनालिसिस याच्यामध्ये कुठले क्वेश्चन महत्त्वाचे आहेत किंवा कोणते क्वेश्चन येऊन गेलेले आहेत त्याच्यावर आपण थोडं डिस्कस करणार आहोत. पहिला क्वेश्चन बघा, जसं चॅप्टर स्टार्ट होतं इंट्रोडक्शन नंतर पहिलाच येऊन लागतं लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन. लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन हा प्रश्न 6 मार्काला येऊन गेलेला आहे, तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, हा क्वेश्चन PYQ म्हणा तुम्ही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्या आधी येऊन गेलेला आहे. त्यानंतर IMP, आत्तासुद्धा हा क्वेश्चन कसा आहे, IMP आहेच. लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन, 2 प्रकारचे लॉ आहेत ॲब्झॉर्प्शनचे, कोणता बियर्स लॉ आणि काय लॅम्बर्ट्स लॉ. बियर्स लॉ काय म्हणतो की ॲब्झॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन, आणि लॅम्बर्ट्स लॉ म्हणतो की ॲब्झॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पाथ लेंथ. याच्यामधलं रिलेशन पण तुम्हाला माहिती असेल, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x.c. पाथ लेंथला आपण एक्सने पण शो करतो, x.c. यांना जर इक्वल टू दाखवायचं असेल, ए इज इक्वल टू इप्सिलॉन x.c असंही आपण त्याला शो करतो. एप्सिलॉन म्हणजे मोलर एक्सायटेशन कोएफिशियंट वगैरे, ह्या गोष्टी सर्व तुम्हाला माहिती असतील. आणि आपण ॲब्झॉर्बन्स वर्सेस कॉन्सन्ट्रेशनचा जर ग्राफ काढला तर तो याप्रमाणे असा स्ट्रेट लाईनमध्ये जाणारा येतो. हे झालं शॉर्टकट. तुम्हाला याच्यावरून पण लॉंग कट किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही टर्म्स ॲड करता येतात, मी जस्ट तुम्हाला शॉर्टली सांगतोय फक्त. त्याच्यानंतर हे झालं लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन. त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला येऊन लागतो की एक्सप्लेन, आत्ता आलेला आत्ता बॅकलॉगचा जो पेपर झालेला 12/1/26ला, तिथं महत्त्वाचा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे याच्यावरचा. हा क्वेश्चन मागच्या वर्षी होता आणि याच्या नेक्स्ट पार्ट म्हणजे काय, एक्सप्लेन इन्स्ट्रुमेंटेशन अँड वर्किंग ऑफ डबल बीम UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके, डबल बीम UV स्पेक्ट्रोफोटोमीटर याचं इन्स्ट्रुमेंटेशन आणि वर्किंग मागच्या वेळेस विचारलं गेलेलं आहे. ह्याच वेळेस म्हणजे बॅकलॉगलाच हा क्वेश्चन काय येऊन गेलेला आहे, म्हणून हा पण काय IMP क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे हा, IMP क्वेश्चन आपण म्हणू शकतो किंवा PYQ पण आहे. हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर थर्ड क्वेश्चन PYQ मध्ये महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी. क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी. आपण ह्या चॅप्टरचा एक 1 शॉट व्हिडिओ बनवणार आहोत, सगळे इन्स्ट्रुमेंट एकत्र एकाच वेळेस. तुम्ही जर एका फ्लो चार्ट किंवा मी तुम्हाला एक डायग्राम काढून देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय काय आपण एक्झाम्पल देऊ शकतो, त्याप्रमाणे तुम्हाला एक चार्ट काढून देईल. तेवढा चार्ट जरी लक्षात ठेवला तर पूर्णपणे तुमचा 4थं चॅप्टर काय होऊन जाणार आहे, लक्षात राहणार आहे. त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच पोस्ट करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी, मग याचे 3 मेन टाईप आहेत बरोबर. ऑन द बेसिस ऑफ क्रोमॅटोग्राफिक बेड शेप, ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन ऑफ सोल्यूट विथ द मोबाईल फेज, हा एक आहे. ओके, अँड ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट ऑफ मोबाईल फेज. अशा प्रकारचे 3 आपण मेन टाईप करतो आणि त्या प्रकारे 1, 2 आणि 3, आणि याचे पुन्हा असे 3 ते 4 टाईप, 3-4 टाईप असे आपण क्लासिफिकेशन करतो. तर ते टोटल किती 11 टाईपमध्ये आपण क्रोमॅटोग्राफीला काय करू शकतो, सब डिवाइड करू शकतो. मग त्याच्यामध्ये सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी, त्यानंतर थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, तो तुम्हाला डिटेलमध्ये तो पार्ट आहेच. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ क्रोमॅटोग्राफी हा क्वेश्चन पण PYQ मध्ये विचारला गेलेला आहे. PYQ एकदा विचारला गेला आहे, त्याच्यात पण हा क्वेश्चन आलेला आहेच बरोबर. म्हणून IMP क्वेश्चन आहे, येऊ शकतो. IMP क्वेश्चन आहे, PYQ पण आहे आणि IMP पण आहे. याच्या आधी विचारला गेलेला आहे आणि आत्ता विचारला जाऊ शकतो. तुम्हाला या क्वेश्चनमध्ये जास्त टाइमपास न करता डायरेक्ट सरळ 11 टाईप लिहायचे, 3 मेन टाईप आणि त्याचे काय उरलेले सब टाईप. मग त्याच्यामध्ये HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी, सुपर क्रिटिकल फ्लुइड क्रोमॅटोग्राफी, ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी, असे वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला देता येतात. त्यानंतर चौथा क्वेश्चन याच्यानंतर महत्त्वाचा तो म्हणजे फ्लेम फोटोमेट्री.
फ्लेम फोटोमेट्री, बरोबर. फ्लेम फोटोमेट्री याच्यावरही क्वेश्चन 2 ते 3 वेळा आत्ताच म्हणजे प्रिव्हियस आत्ता जे क्वेश्चन पेपर आली 12/1/26ची, ज्याच्यामध्ये सुद्धा हा फ्लेम फोटोमेट्रीवर क्वेश्चन विचारला गेला आहे की एक्सप्लेन डायग्राम, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन, वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ फ्लेम फोटोमेट्री. एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर फ्लेम फोटोमेट्रीवर MCQ पण आला होता की फ्लेम फोटोमेट्री आपण कुठले इलेमेंट डिटरमाइन करतो, तर अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल हे आपण फ्लेम फोटोमेट्रीमध्ये काय करतो, डिटरमाइन करत असतो. ओके, तर या प्रकारे त्याचा प्रिन्सिपल आहे. हे ग्राउंड स्टेट असते, हे एक्साइटेड स्टेट असते, इथं काय असतो, स्टेबल असतो ॲटम, त्याच्यानंतर इथं काय असतो, अनस्टेबल असतो. ओके, त्याच्यानंतर तो स्टेबल थर्मली काय होतो, डिग्रेड होतो, त्याच्यानंतर स्टेबलकडून अनस्टेबलकडे जातो आणि अनस्टेबलकडून पुन्हा स्टेबलसाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो काय करतो, फोटो इमिट करतो, ज्याला आपण याच्याने व्हीने पण शो करतो. आणि याला काय असतात, डिफरंट कलर असतात आणि त्या वेवलेंथच्या बेसिसवर आपण ठरवतो की याच्यामध्ये कुठला कलर प्रेझेंट आहे. जसं की रेड कलर असेल तर तो काय झाला, ऑब्व्हियसली लिथियम झाला. याप्रमाणे आपण डिटेक्शन करू शकतो, असा प्रिन्सिपल आहे. या ज्या सगळ्या डायग्राम आहेत फ्लेम फोटोमेट्री, IR UV यांच्या मी तुम्हाला 1 शॉर्टमध्ये समजावून देणार आहे. त्याच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ पोस्ट करणार आहेत. सध्या तरी एवढं लक्षात ठेवा की हे क्वेश्चन काय महत्त्वाचे आहे, इन्स्ट्रुमेंटेशन, वर्किंग अँड प्रिन्सिपल. हा क्वेश्चनही येऊन गेलेला आहे, PYQ आहे आणि IMP पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावर MCQ पण येऊन गेलं. तुम्हाला बोललो मी की आत्ताच अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटलसाठी आपण काय कोणती फ्लेम फोटोमेट्री यूज करतो, तर ती फ्लेम फोटोमेट्री यूज करतो. असाही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावरही तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात की पियर्स लॉमध्ये ऑब्झर्वन्स कशासोबत प्रोपोर्शनल राहतो, लॅमर्ट्स लॉमध्ये ॲब्झॉर्बन्स कशासोबत प्रोपोर्शनल राहतो, असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा कंबाईंड फॉर्म पण म्हणतात त्याला, कंबाईंड फॉर्म, असाही तो एकच क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर याच्या पुढे जर आपण गेलो तर प्रिन्सिपल अँड रेंजेस ऑफ IR, प्रिन्सिपल अँड रेंजेस ऑफ IR, रेंजेस ऑफ IR हा प्रश्न अजूनपर्यंत तरी आलेला नाही आहे. ओके, रेंजेस ऑफ IR जरी सिलेबसचा टॉपिक राहिला तरी पण रेंजेस ऑफ IR अजूनपर्यंत त्यांनी विचारलेला नाही आहे, त्याच्यामुळे एवढा काय तो IMP क्वेश्चन नाही आहे. पण याच्या पुढचं जे इन्स्ट्रुमेंटेशन आहे, डबल बीम IR स्पेक्ट्रोफोटोमीटर, हा क्वेश्चन येऊ शकतो, येऊन गेलेला आहे. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एक. त्यानंतर 6 मार्कासाठी तुम्हाला आताच बोललो की डबल बीम IR स्पेक्ट्रोफोटोमीटर, IR स्पेक्ट्रोफोटोमीटर हा क्वेश्चन 6 मार्क्ससाठी PYQ म्हणजे येऊन गेलेला आहे. आत्ता येण्याचे काय दाट चान्सेस आहेतच याच्यामध्ये, कारण बॅकलॉगच्या पेपराला UV विचारला गेला आहे, तर आत्ता रेग्युलरच्या पेपरला IR विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 7 याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, एक्सप्लेन इन ब्रीफ क्रोमॅटोग्राफी, हा पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावर एक्सप्लेन इन ब्रीफ असा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन इन ब्रीफ थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ओके, तर हा क्वेश्चनही येऊन गेलेला आहे, रेग्युलरच्या पेपरला आलेला आहे. ॲक्च्युली तो मागच्या सेमिस्टरला म्हणजे सेकंड सेमिस्टर जे होतं मागच्या वर्षाचं, तिथं हा PYQ आणि IMP क्वेश्चन आहे, येऊन गेलेला आहे. ओके, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी महत्त्वाचा प्रश्न आहे 6 मार्कासाठी. एवढे क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम विचारले जाण्याचे चान्सेस आहे. आणि आत्ताच MCQ पण याच्यावर आलेला होता की RF व्हॅल्यू म्हणजे काय, रिटार्डेशन फॅक्टर आपण ज्याला म्हणतो. RF व्हॅल्यू म्हणजे काय, कशाचा रेशो असतो तो, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सोल्यूट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय सॉल्वंट फ्रॉन्ट. हा MCQ पण आत्ता ह्या सेमिस्टरमध्ये जो आत्ता बॅकलॉगचा पेपर झालेला आहे त्याला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर या चॅप्टरमध्ये जास्त जर आपण मोस्ट IMP बघितलं तर लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन, फ्लेम फोटोमेट्री, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ॲज वेल as त्याच्यामध्ये नंतर आहे नेक्स्ट पार्ट, तो म्हणजे IR डबल बीम IR स्पेक्ट्रोफोटोमीटर. एवढे क्वेश्चन विचारले जाण्याचे दाट चान्सेस आहेत. ओके, थँक्यू.